नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या रेसिपीमध्ये स्वागत आहे। आणि आज आपण बनवणार आहे गाजर आणि नारळाचे लाडू। तर त्यासाठी आपण साहित्य घेतलंय, 1 वाटी किसलेलं गाजर आहे, 1 वाटी किसलेलं खोबरं आहे, 1 वाटी गूळ आहे आणि थोडेसे ड्रायफ्रुट्स आहेत। तुम्हाला इथे साखर वापरायची असेल तर साखर वापरा, पण मी बनवते माझ्या लहान मुलासाठी स्नॅक्स। ज्यांची पण शाळा चालू झालेली आहे तर त्यांना नेहमीच प्रश्न पडतो की लहान मुलांना स्नॅकमध्ये काय द्यायचं, तर त्यासाठीच मी हे लाडू बनवते। तर तुम्हीच लाडू चला, आता आपण कढई तापत ठेवली, ह्याच्यामध्ये आपल्याला घालायचे तूप। 2 ते 3 चमचे तूप घालायचं आपल्याला। तूप घातल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं हे किसलेलं गाजर। आणि याला छान असं हलवून घ्यायचंय। आता हे गाजर छान परतत आलं की आपल्याला हा ओल्या नारळाचा किस याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे। यालाही छान आपल्याला परतवून घ्यायचंय, छान मिक्स करून घ्यायचं दोन्ही। छान असं परतून झालं की आपल्याला ह्याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे गूळ। गूळ किसून टाकायचा, त्यामुळे लवकर मेल्ट होतो। तुम्ही याच्यामध्ये पाहिजे तर साखर पण ऍड करू शकता, पण गूळ जास्त हेल्दी आहे की गुळामुळे पाणी सुटलंय, तर हे मस्त आपल्याला गरम करत राहायचंय। हे पाणी ऑटोमॅटिक कमी होतं, म्हणजे ते जो काही नारळ आणि गाजर आहे ते पाणी ऑब्झर्व करतात। आलं आता हे पाणी जोपर्यंत कमी होत नाही तोपर्यंत अधून मधून हलवत राहायचं, नाहीतर नाही हलवलं तर खाली लागणार। जोपर्यंत हे अगदी घट्ट असं नाही होत तोपर्यंत हलवत राहायचं काम करायचं। चला, आता यातलं पाणी आपलं कमी झालेलं दिसतंय, तर आपण ह्याच्यामध्ये वेलची पूड टाकून घेऊया। आणि याला छान असं मिक्स करून घेऊया। काही नाही, एकदम सिंपल आहे, फक्त हलवत राहायचं काम करायचं, याला खाली लागू द्यायचं नाही। आणि रेसिपी पण जास्त अवघड अशी नाही आहे, एकदम सिंपल रेसिपी आहे, क्विक आणि दुसरं म्हणजे हेल्दी पण आहे। आता ज्यांना गाजर किंवा नारळ किसायचा नाहीये तर ते डायरेक्ट मिक्सरमध्ये सुद्धा घालू शकतात, ते पण एकदम इझी आहे। चला, आता आपलं हे रेडी होत आलंय मिश्रण, तर ह्याच्यामध्ये आपण हे ड्रायफ्रुट्स घालून घेऊया आणि छान असं ह्याला पण मिक्स करून घेऊया। स्पॅच्युला असेल तुमच्याकडे कुठला तो घ्यायचा आणि हे मिश्रण ह्याच्यावरती ठेवायचं आणि असं पकडायचं। हे लवकर जर खाली नाही पडलं, हे लगेच खाली नाही पडत आहे, म्हणजे हे रेडी झालंय। आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही वाटीमध्ये पाणी घ्या, हाताला पाणी लावून थोडंसं यातलं मिश्रण घ्यायचं आणि हे असं गोल करून बघायचं। हे जर हाताला नाही चिटकलं तर हे लाडू बनवायला रेडी झालेले आहेत। किंवा तुम्ही बर्फी पण ह्याच्यापासून बनवू शकता, लाडूच बनवावे असा काही नियम नाहीये। थोडंसं थंड करायचं आणि नंतरच ह्याचे लाडू बनवायचे। आता हे जे मिश्रण आहे ते मी एका प्लेटमध्ये काढलंय। एका बाउलमध्ये पाणी घ्यायचं आणि थोडं थोडं हे मिश्रण घ्यायचं आणि छोटे छोटे एकदम लाडू असे बांधून घ्यायचे याचे। एकदम पटकन वळतात हे लाडू, जास्त काही प्रेस करायची गरज लागत नाही। खूप गरम आहेत, त्यामुळे तुम्ही सुद्धा बनवली घरी रेसिपी तर एकदम काळजीपूर्वकच हाताळायचं याला, नाहीतर माझ्या नावाने ओरडत बसाल परत।
चला आता अशा प्रकारे आपले सगळे लाडू वळून झालेले आहेत. आता चला आता याचं मस्त प्लेटिंग करून घेऊया आपण. चला मस्त असे आता आपले लाडू तयार झालेले आहेत. मंडळी आपले मस्त असे हेल्दी लाडू रेडी झालेले आहेत गुळ घातलेले. तर तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास कॉमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा. तर आता माझा जो टिफिनला स्नॅक द्यायचा प्रश्न होता तो सुटलेला आहे. तर रोज एक लाडू मी शंभूला देणार आहे टिफिनमध्ये. तर तुम्ही सुद्धा तुमच्या लहान मुलांसाठी हे लाडू बनवू शकता, जेणेकरून त्यांना हेल्दी पण आहेत आणि टेस्टी सुद्धा आहेत. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत भेटूया अशाच हेल्दी रेसिपीमध्ये नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टाटा बाय बाय.